तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्रीमंत जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय. नवी गुरुदास्य संसारिया आता अभंग आहे ना. हा. वैराग्य तरी भेने कापी विषया तैसी नाम नो हे पंढरीराया दया साया लगती. म्हणून गोड सर्व भावी अंघोळी न लगे तोंड धुवावी अर्थ साड जीवे न लगे भ्यावे संसारा. कर्म तव न पुरे संसारिक धर्म तव फलदायक नाम विठ्ठलाची एक नशी दुःख भवाची. न लगे सांडणी मांडणी आगम निगमाची देखणी अवघे तुका म्हणे विठ्ठल नामे आटले. देवाधी देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. आय श्री प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नवी गुरुदास्य संसारिया वैराग्य तरी भेनी कापी विषया तैसे नाम मनो हे पंढरीराया दया साया लागती. दास्य तो भक्ती अवघड आहे नाही का. गुरुचे दास्यत्व संसारी जीवांना अंगी वैराग्य नसल्यामुळे होणारे नाही. दास्य भक्ती करायला गुरु भक्ती करायला वैराग्य लागतं. आपल्याकडे ते वैराग्य नाहीये. आता नाथांची गुरु भक्ती वैराग्य होतं म्हणून डोळा काढून दिला ना. अवघड आहे असं त्यांना सांगायचंय. पण नसतं. एखाद्याला वैराग्य असलं तर संसाराला घाबरतो आणि विषयांना पाहून थरथर कापतो. तसे पंढरीनाथाचे नाम नाही ते घेण्याविषयी कोणतीही सायास करावी लागत नाही. भगवंताचं नामस्मरणाचं महत्त्व सांगायचं. नामस्मरण कसं सोपं आहे. सर्व दृष्टी चांगली नामापासून काही धोका नाही ना. म्हणते ना मंत्र तळे तरी धडाचे होय वेळे. काही गोष्टी चुकल्या तर त्याचं हे जसं नामाचं काही नाही. हे कसंही घ्या. बी जमिनीत कसं पडलं तरी ते उगवतं ना व्यवस्थित. ते असं पेरताना असं पडलं पाहिजे तसंच पेरलं पाहिजे काय नाही. तसंच आहे नामात. एखादा म्हणला मला काय बसवा ना बाबा पडले गे नाही का. तुला येईल तसा बोल रामकृष्ण. त्यांना थोडं नामाला सवलत कशी हे सांगायचंय. बाकीच्या गोष्टीला सवलती नाही ना. योगाच्या बाबतीत योगाचं कसं आहे. योगाची वाटा निघाले गा देशोभटा तया दुःखाचा शेलका वाटा भागाला. लोखंडाचे चणे बोचऱ्या खाणे पडती म्हणले जास्त इतका अवघड योगी. त्याच्यामुळं हे सोपं आहे. त्याच्यामध्ये एक सांगितलंय की सर्व दृष्टीने चांगले आहे ते घेण्याला आंघोळ करणे तोंड धुणे याची गरज नाही. काळ वेळेचं बंधन नाही. असेच पाहिजे स्नान केलेलंच पाहिजे सोहळ्यातच पाहिजे ओवळ्यातच पाहिजे असं काय नाही. कर्मकांड जे कर्मकांडात लय किचकट असतं ना. कर्मकांड हा दुस्तर आहे.
सूक्ष्म दुस्तर केला राज्यभाव मोडून या वाटा. सूक्ष्म दुस्तर ते बंद केलं, केला राज्यभारचा याचा नाम झोपाट मार्ग. करा रे बापानो साधन हरीचे. मग त्याला स्नानच केलं, स्नान तर करावंच लागत. स्नान केलेलं तर चांगलंच आहे नाही का. पण एखाद्या दिवशी स्नान केलेलं नाही बाबा, पण ते आजारी समजा, स्नान करायला सांगितलं नाही, नामस्मरण करायला काय नाही. आता काहींना आंघोळीचा कंटाळा येतो. नाही केली तरी चालन, पण नामस्मरण कर नाही का. आंघोळ नाही केली तरी चालत, नाही जेवला तरी चालत, जेवायची आठ नाही काही तशी, नामस्मरण कर. जेवणाशिवाय नाही व्हायचं. आणि अर्थ नाही, पण नाही जेवलं तरी नामस्मरण करायला अडचण नाही असं. सर्व दृष्टीने चांगलं म्हणलंय ना. सर्व दृष्टीने चांगले ते घेण्याला आंघोळ करणे तोंड धुणे याची गरज नाही. जीवानी द्रव्याची इच्छा धरली तरी चाले, संसाराला येण्याचे कारण आहे. आता सांसारिक जीवाला तर लागतोय पैसा, काही हरकत नाही म्हणली. नाही का, पैसा भेटन त्याला काय, गड पैसा भेटन, पण नामस्मरण केलं तर. अरे ते चिंतामणीचे ना नाम, चिंतामणी. कामधेनु कल्पतरू चिंतामणी. तुम्ही काही मागा ना, पैसा काय काही मागा, जे जे जया पाहिजे ते आहे, काही मागा. आता ते काय नाही का, आपण बसलोच कल्पतरूच्या झाडाखाली, म्हणून घाबरायचं नाही. कर्मकथा पूर्ण करण्याला संसारिक कधीही पुरी पडणार नाही, आणि धर्म तर फळ देणार आहे. म्हणून एक विठ्ठलाचे नाम हे भवदुःखाचे नाश करणार. किती लोकांचा अनुभव आहे, किती लोकांचा अनुभव आहे की त्यांचं दुःखच गेलं. जीवनामध्ये त्यांच्यावर असे प्रसंग आले होते दुःखाचे, पण नामस्मरणात एवढी शक्ती का दुःख कशाला म्हणते हेच माहिती नाही. तसं पाहिलं तर दुःख नाहीच नाही का. दुःखाचं आणि आपला तसा काही संबंध नाही. अर्थात आगंतुक आलेला आहे. सुखाशी चढावा असणे जयाची. अरे जयाचं आसनं सुखी. नामस्मरण केलं तर. म्हणून एक विठ्ठलाचे नाम हे भवदुःखाचे नाश. भवदुःखाचं म्हणजे जन्म मरण परंपरा बाद करणार नामस्मरण. असं जे सोपं ते होत नाही का. अवघड होतंय, अवघड होतंय पण सोपं होत नाही. अशी गंमत आहे. नामस्मरणाला उपाधी नाही ना, जीवाला उपाधी लागेल नाही का. मोठे वर्णन सांगतो, आता पारायण केलं नाही का. नामस्मरण केलं हे सांगत नाही, कारण उपाधी नाही ना. एखादं काही मोठं काम केलं तर सांगतो आपण, अमकं केलं तमकं केलं, इकडे जाऊन आलो तिकडे जाऊन आलो, त्या प्रसाद आलोय का केलं नाही का. नामस्मरण हे साधन असे फार श्रेष्ठ साधन आहे. कोणा प्रमाण दिलं होतं. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. ह्या हृदय मंदिरात ज्याचा नित्य नाम घोष जयाची मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे. कधीतरी नाश होईल ना. ते निर्माण झालं त्याचा कधीतरी नाश होत असतो. पण अविनाशाशी हे नाश काहीसा, पण आपण अविनाशी आहोत ना. आपला कोणत्याच काळात नाश होणार नाही. आपला म्हणजे स्वरूपाचा. आपण नेमकं कोणी हे कळलं तर ना, निश्चय झाला तर, देह तादात्म्य सुटलं तर मग आपला नाश नाही. असे अविनाशाशी पाहि नाश कैसा. म्हणून एक विठ्ठलाचे नाम भवदुःखाचे नाश करणारे. वेद शास्त्री पाहण्याची खटपट करायला नको. वेद शास्त्र सगळे पाहून संतांनी करून ठेवलं ना सोपं.
बापानं जर कमवून ठेवलं तर पोराला काही कामाला जायची गरज आहे का? नाही ना. हं? बापाची कंपनी मोठी. आता याला दुसऱ्याच्या इथं कामाला जायचे काम आहे का? याच्याच इथं 1000 लोक कामाला येतात. तसं जगद्गुरु तुकोबारायांनी चौवेदाचे केले सेवेवर नार्थही गहन करून या. अरे सगळे वेदाचं घुसळण करून आगाचा बाहेर आला. आणि गात्यात सांगितलं एक गावा मी विठोबाचे नाम. मग आता तू काय वेदन शास्त्र पाच बसतो? निष्ठा लागते नामावर. नामाला सगळं प्राप्त होतं ना. नामाना काय वेद अनंत बोलिला अर्थ इतकाची साधीला. विठोबाशी शरण जावी निज निष्ठा नाम गावी. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा इतराने वा भार माथा. वेदाचं तात्पर्य आम्हाला कळालंय ना. हे सर्वसामान्याला काय वेद कळन? काय खटपट करायची? तुकाराम महाराज म्हणतात सर्व काही एक विठ्ठल नामामध्ये असलेले आहे. म्हणजे सर्वाचा एक विठ्ठल नामा समावेश. सगळ्या शास्त्राचं तेच म्हणणं आहे. भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं स्मरण करा, नाही का? चिंतन करा. मग तेच्यामहं समुद्धार्था मृत्यू संसार सागरा. मग मी त्याला संसार सागरातून तारून नेतो, त्याचा उद्धार करतो, त्याला मुक्त करतो. आज एकादशी. एकादशीच्या दिवशी आता दुसरा तर काही नियम आपल्यासारखा होण्यासारखा नाहीये. काय निर्जला एकादशी नाही का? फराळा वाचून जमाना पाणी वाचून खावा जमायचं. पण नामस्मरणाचा नियम बाकी होऊ शकतो नाही का? नामस्मरणाचा नियम होऊ शकतो. नामस्मरण भगवंताचं पंचम वेद का म्हटलं? पंचम वेदच जर गाठायचं मग वेदशास्त्र पाहिजे काय गरज राहिली? पाचवा वेद येतो नाही का? म्हणून नवी गुरुदासी संसारी या वैराग्य तरी भेनी कापी विषय तैसे नाम नवे पंढरीराया दया साया असणं लागत. म्हणून गोड सर्व भावी आंघोळी न लगे तोंड धुवावी अर्थ चाड दिवे न लगे भ्यावी संसारा. कर्म तव न पुरे संसारिक धर्म तव फलदायक नाम विठ्ठलाचे एक नाशी भव दुःख भवाचे न लगे सांडणे मांडणे. आगमा निगमाची देखणे अवघे तुका म्हणे विठ्ठल नामी आटले. नैच सेवा स्वइच्छा जगाची अवज्ञा देवाची घडी दिली. देहाचा निग्रही त्याचे तो सांभाळी मग नाही काळी अंगा. आपुल्या इच्छा माता सेवा करी न बाधी ते थोरी. का म्हणे सांडा भीकीचे दिमाग मोडशीचे दुःख. सत्संगाने वागणाऱ्या जगाच्या सेवेची इच्छा करू नये, कारण त्याने देवाची अवज्ञा होते. लय काही लोक नियम पाळत नाही, पवित्र पाळत नाही, स्वच्छंदी वागतात मनाला येईल तसं. शास्त्र कळत नाही, धर्म कळत नाही, कर्म कळत नाही, वडील कळत नाही, ते काही चांगलं नाही, नाही का? आध्यात्मिक माणसांना चाकुरीत वागावं, कारण देवाची आज्ञा होती ना. आध्यात्मिक माणसाला तरी निदान जेवायच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखी जावा. सगळं तेच त्याला न दाखवता जर आपण खाल्लं तर त्याची आज्ञा होणार नाही का? त्याची देवपूजा करीत जावा. देहाचा निग्रह करणार जो देव त्याचे स्वाधीन देह करावं. मग कोणत्याही तऱ्हेची लचांड आपल्यावर येत नाही.
तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू संसार देवा पायी काय त्यावेळी त्याच्या हातात दिल्यावर काय लागेल तो करीना राखण सगळं मग आपलं नाही का. हो. लय सोपं आहे तसं. ते काय आपण कधी देतो कधी देत नाही. भाव टिकून राहत नाही ना. हा. भाव बदलतो असं होतं. बाकी काय त्याची शक्ती फार होती. फार शक्ती त्याच्यावाली. आपलं जर पूर्ण मोकळं व्हायचं असलं ना लई विश्वास आपण त्याच्याकरता ती महापुरुषांची चरित्र वाचायची असतात. काय करता वाचायची असतात. मला बऱ्याच वेळेस अशी कपनी काढायची आणि उलटी करून दाखवायची हे पाहिजे मोकळा म्हणून. पण प्रसंग आला का भगवंत सगळं पुरवितो म्हणले. मग असं इतकं जर त्याच्यावर भार घातला तर मग तो बाकी आपल्याला पाहिजे तेवढं वेळाला देतो म्हणते नाही का. पण मग एवढं हे करावं लागत ना त्या स्वाधीन देह त्याचं स्वाधीन करावं. मग कोणत्याही तऱ्हेची लचांड आपल्यावर येतो. कमाईंचं चरित्र कमाईंचं मग ते सोडून काय देतो कमाईंवर. पण जर म्हणले ना पांडुरंगा मला अमकं पाहिजे का ते पांडुरंगाला द्यावंच लागत. काय प्रकार महात्म्याचं असतं. पण मग किती त्याग आहे नाही का. देहच करावा स्वाधीन करावा. कोणत्याही तऱ्हेची लचंड आपल्यावर येत नाही. आई आपल्या इच्छेने पुत्राची सेवा करते. या थोरवेचा क्षोभ तिला बाधक होत नाही. कारण महाराज म्हणतात देखोवीचा डौल टाका मुळशीच्या दुकानी का. देखोवीचा परमार्थ नकोय. काहीतरी करायचं म्हणून नाही. थोडं करावं पण प्रेमानं करा. करायचं हरिपाठ मध्ये घ्या ना ते ओढून पटकन. ओढून घ्यायला काय ते काय दुसरं काही आहे का. रोजच घ्या ओढून पटकन. देवाला कळत ना ओढून घेतो का प्रेमानं करतो नाही का. त्याला तर तो काय बय 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 तुला अवघड त्याच्यावाला काम तुला ओळखी काम लय अवघड आहे बरं. देखाविकीचं परमार्थ नको म्हणले. डामडावलाचा परमार्थ नको. सत्य सत्य देते फळ नाही लागत जीव देवाचे ते पाय धीर सकळ उपाय करावी चिंता नाही लागत तत्व तुका म्हणे भागे शरण म्हणविता बरवे. खरे हे खरेच फल देते. ते मिळवण्याकरिता काही शक्तीची जरुरी नाही. धैर्याने देवाच्या पायाचे ध्यान करावे हा सर्व उपाय आहे. खरोखर कोणत्याही प्रकारची चिंता करावी लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात परमश्रद्धेने आम्ही देवाच्या शरणागत आहोत असे म्हणणे चांगले. खरं सत्य खरीच फल देते. आता सत्यमेव जयते म्हणलं ना. सत्यम शिवम सुंदरम देवाचं स्वरूप आहे ते. सत्य ही शिव है शिव ही सत्य है नाही का. आणि सत्यच फल देत असतात. धैर्याने देवाचे पायाचे ध्यान करावे हा सर्व उपाय आहे. धीर तो कारण साह्य होतो नारायण. काय थोडं परमार्थ धीर धरला पाहिजे. येईल प्रसंग जाई नाही का. खरोखर कोणत्याही प्रकारची चिंता करावी लागत नाही. आता एखादी गोष्ट वारल्यावरती परत येते का नाही ना. म्हणून तिने वारली शब्द वापरला ना. बरं थोडीने अवघी शब्द वापरलाय. एक शब्द कसा आहे पहा ना. अवघी म्हणजे सगळी. अवघी म्हणजे सगळ्याचा समावेश आला. चिंतान वारली. मग चिंता कायला करायची वारल्यावर. चिंता ते पळाली गोकुळाबाहेर. तुकाराम महाराज म्हणतात परमश्रद्धेने आम्ही देवाचे शरणागत आहोत असे म्हणणे चांगले आहे. शरण महत्वाचं आहे ना. शरण जाणं म्हणजे सर्व भावी
दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. साधक झाले कळी, गुडगुडीची लांब नळी, त्याची कडे मध्यपा भंग भुरकाई साधक, नभेदाचे पाठांतर हातीविषयी कळी. तेल्याचा सुका पिंडदंड, सेवा मानधन बरेचसे मीच. सोंगाच्या नरकांडी तुका ह्या सोडी. कलियुगामध्ये गुडगुडीची लांब नळी तोंडामध्ये धरून ते ओढणारे परमार्थिक साधक पुष्कळ आहे. गांजा पेणारे भरपूर आहेत ना. व्यसन परमार्थाला चालत नाही, कोणतं चालत नाही. गांजा दारू मत पियारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मक्खियां जाती है, बंदे हुशार रहनावे साहेब राजी रखनावे. व्यसन चांगलं नाही, व्यसन चांगलं नाही. म्हणणार मग हे गजानन महाराज कसं काय चिलीमुळीच होते. संतांचं आचरण नसत करायचं नाही का. त्यांची शक्ती फार मोठी आहे. कलियुगामध्ये काय झालं आता बहुतेक ठिकाणी नियम नाही, फक्त आमच्याकडे या, कसे वागा, कसे काही खा, पुढे जा, असे राहा, पण आमच्याकडे फक्त नाही का. आमची शिष्य व्हा फक्त, म्हणून गर्दी. नियम म्हणलो कायची गर्दी नाही, नियम म्हणलो गर्दी नाही ना. कलियुगामध्ये गुडगुडीची लांब नळी तोंडामध्ये धरून ती ओढणारे परमार्थिक साधक पुष्कळ झाले, जे निरंतर घोटा अगर सुखी भांग सेवन करण्याचे साधन करीत आहेत. दारू पिणे हे ज्याच्या पचनी पडले आहे. तर काही भागात भांग असते, भांग, काही ठिकाणी गांजा असतो. प्रत्येक राज्यात वेगवेगळे हे नाही का. काही भागात दारू आहे, याला पचनी पडली ती दारू नाही का. त्याला जेवण नसलं चालतं पण दारू पाहिजे. चहाचा तर काही घेणंच नाही म्हणायला. चहा घेऊन जा मला, चहा नको म्हणते ती. उतरत असन चहा नाही ना, उतरती उतरती उतरती, ते तर सूत्र आहे जरा. अनुभव आले अंगात या जगात येत असते. कलियुगामध्ये गुडगुडीची लांब नळी तोंडात धरून ओढणारे परमार्थिक पुष्कळ झाले, जे निरंतर घोटा अगर सुखी भांग सेवन करण्याचे साधन करीत आहे. दारू पिणे हे ज्याच्या पसनी पडले आहे. अभेद परमात्म्याच्या स्थितीचे विवेचन ज्यात केले आहे, अशा वाक्याचे पाठांतर करूनही विषयीचा ज्यांचा हृदयात प्रेमभर अतिशय आहे. जरी आपण वेदांत शिकलो, अभेद अद्वैत हे सगळं जरी शिकलो, पण हृदयात प्रेम पाहिजे बर का. याचा व पिंड दंडादी इतिहासा अर्धांडपणा ऐश्वर्य समूहाचा सुकाळ ज्या ठिकाणी आहे. आता काय ते दंड हे वगैरे असतात, ते संन्यासी लोकांचे नियम असतात नाही का. ते लई सोंग नको, लई सोंग नको, त्याचं महाराजांना सांगायचंय. हडदांडपणा म्हणले त्याला, हडदांडपणा. जे गुरु आपल्या शिष्याकडून धन मान मिळावा अशा प्रकारच्या इच्छेने चांगले संपन्न आहेत. शिष्यांकडून मिळावा आपल्याला पैसा, अडका, मान, त्यांच्या घरी गेलो त्याने आपली चांगली पूजा करावा, त्यांनी द्यावा आपल्याला काहीतरी.
त्यांचं कर्तव्यच आहे ना मग. तुकाराम महाराजांचं वैराग्य लय अवघड आहे. तुकाराम महाराजांचं काय आहे, तुकाराम महाराज म्हणतात असे सोंगाडी जे साधू आहेत, सोंगाडी म्हणलं सोंगाडी किती अवघड आहे हो. किती परमार्थ अवघड आहे, फार अवघड फार अवघड. आणि आज काय चाललंय नाही का. हो. काय नाथ महाराज म्हणजे बहु रुपयाला द्यायचे काय प्रमाण आहे. बहुरूपी संन्यासाचा वेश पाहून त्या आणि त्याची धन देती पहा ना, असंच आहे. खऱ्याला कोण देते नाही का. जे ठरवून येते ते अगोदरच मग पाकिट बिकीट तयार असतं त्यांच्यावाला. हो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अशी सोंगाडी, सोंगाडी नाही तर काय मग तासभर लोकांना हसवायचं, त्यांची मी फजिती करून सोडतो. त्यांना काय गती आपण ऐकले नाही का. हो. नेम घालून काय करतात ठेवले नाथ महाराजांनी, सगळ्या संतांनी. वाचून या ग्रंथ करावे कीर्तन, सगळे जे नियम आहे ना, भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी नव्हे आहे. काय सांगायचं, भक्ती सांग, ज्ञान सांग, वैराग्य सांग, सगळी ज्ञानेश्वरी सांग. कुठं इकडं आपल्याला कमी नाही ना. संतांचे सगळे ग्रंथ सांग, दुसरं काहीतरी आपलं संसाराचं काय सांगून उपयोगी नाही. संसारिकाला संसार आपल्यापेक्षा चांगला माहिती आहे ना. तो त्याच्यातच येणार रोजचा, आणि त्याला काय सांगायचंय. म्हणून जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरी, ऐशी मर्यादा आणि संतांच्या घरची. संतांनी फार बंधन घालून ठेवले आपल्यावर, हे सगळे नियम. त्याच्या मज पाहता येईल टिके सकळ कोठे माया जाळ जावी देवा, कोणाचा कोणाशी न धरी संबंध आहे अशा शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. काढा जे आपले मोहवंती जाळे, नका लावू बळी वेडा मा, जीव शिव काही ठेवेली नावी. सत्य तो ठावी असून या सेवेच्या अभिलाषेनं धरी विचार, आम्हा दारोदार हिंडविले. आहे तैसे आता कळल्यावरी, परते सांडा दुरी तुझे पण तुका म्हणे काय. छायेच्या अभिलाषे हंस पावे नाश तारांगणे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी जे पाहू गेलो, लाईटीचं असंच होणार आहे आता. आम्ही जे पाहू गेलो खोटी दिसली, त्याकरता तुझी माहिती जाळी कुठे आहे ते दाखव. या प्रवृत्तीचे कोणाचा कोणाशी तत्वता संबंध नसून जगाच्या लाईट गेली आता. कुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. जगद्गुरु